अमृता फडणवीस बोलतायत, आपण थेट जाऊ. चालू राहील आणि डेफिनेटली आपल्या बजेटवर एक स्ट्रेस पडतोच, पण बहिणींसाठी तो स्ट्रेस सहन करून मला वाटतं स्टेट ते त्याच्यावर येईल आणि त्याच्या पुढे नाही. मॅम, तुम्ही भाषणात एक उल्लेख केला की मला आनंद होतो की फडणवीस म्हणजे देवेंद्रजींचं पुण्यावर खास लक्ष आहे. काल देवेंद्रजींचं भाषण झालं, त्यात ते म्हणाले की कुणीतरी छापलं की 1 महिन्यात मी 9 वेळा पुण्याला आलो. का देवेंद्रजी पुण्यावर एवढं प्रेम करतायत, विशेष लक्ष का देतात, काय वाटतं तुम्हाला? पुणे जे आहे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे आणि मला वाटतं पुणे एक देवेंचंच एक बेबी आहे. मुंबई, पुणे, नागपूर ही आपलीच मुलं आहेत असा विचार करून देवेंद्रजी चालतात. पुण्यात पण कित्येक समस्या आहेत की इतकं फास्ट अर्बनायझेशन झाल्यामुळे काही गोष्टींकडे लक्ष आधी नाही गेलेलं, ज्याच्यामुळे मला सुद्धा लक्षात येतं कधी कधी रस्ते अजून छान पाहिजे, वाहतूक स्मूथ पाहिजे. आता मेट्रोनी खूप फरक पडलेला आहे, अजून एक लाईन येतेय तर अजून लोकांच्या जीवनात फरक पडणार आहे. पण सामान्य माणूस जोपर्यंत एक सुखद आयुष्य नाही जगत तोपर्यंत मला नाही वाटत देवेंद्रजी इथे ज्या त्यांच्या फेऱ्या होतात त्या कमी करतील. प्रत्येकाच्या समस्या नेमकी शहरात आहे की भाजपत आहे, काय वाटतं? म्हणजे कुठल्या समस्येवर देवेंद्र जास्त लक्ष द्यायला पुण्यात येतात, पक्षातल्या समस्या की? मला तर फक्त शहराच्या समस्या कळतात आणि मी त्या सांगू शकते. विदिन भाजपा काय होतं ते भाजपावाल्यांना माहीत असेल. मी तर एक नागरिक आहे आणि मी नागरिकाच्या हिशोबाने बोलते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मेळावा झाला, त्या संदर्भात एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत आणि देवेंद्रजी म्हणले की राज ठाकरे यांचे खास मित्र आहेत. काय वाटतं त्यांची युती होईल नाही होईल? ते एकत्र आहे याच्यात आनंद आहेत. जीवलग नाती जेव्हा तुटतात परत एकत्र येतात ती चांगली गोष्ट आहे. आणि असंच त्यांनी एक एक्झाम्पल ठेवलं की भाऊ काही भांडत असतील तर येऊन जायचं, काही अजेंडा असो नसो ती वेगळी गोष्ट, पण एकत्रित राहणं कधी चांगलं कुटुंबासाठी. अमृता फडणवीस या पुण्यामधून माध्यमांशी संवाद साधत होत्या. पुण्यात आल्यावर मला माहेरी आल्यासारखं वाटतं असं अमृता फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. तर पुण्यामध्ये काय सुधारणा करता येतील हे मी देवेंद्रजींना सांगत असते असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलेलं आहे.